तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि म्हणजे 2-3 महिन्यापासून आपली काही व्हिडिओ अशी यूट्यूबला आलेली नाही. काही कारणास्तव नाही टाकता आली. एक 3-4 महिन्याचा जवळजवळ गॅप पडला. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय, तो तिकडे विनाद आहे आणि साफसफाई करतो आहे. आज आपण आलेलो आहोत खुंटी कलम बांधायला. म्हणजे बघा, हे जे माझ्या पाठीमागे आहे ना, तर आपणच कलम बांधलेलं होतं बघा. आणि हे जवळजवळ आता या कलमाला 1 वर्ष होईल. आणि आत्ता जो विनायक साफसफाई करतो आहे, तिथे एक असा आंबा आहे तो बघा, त्याच्या पायाजवळ जो छोटा आंबा दिसतो आहे, त्याला आपण आज खुंटी करणार आहोत. आणि म्हणजे आज केल्यानंतर एक 15-20 दिवसांनी परत आपण ते खुंटीमध्ये त्याला कोंब वगैरे आलेत काय किंवा ती फांदी जगले काय हे बघण्यासाठी 15 दिवसांनी हो. परंतु त्यापूर्वी आधी आपण खुंटी कशी बांधतो आहे वगैरे हे सगळं काय आता दाखवणार आहे. आंब्याला आपल्याला खुंटी कलम करायचं आहे. आधी तत्पूर्वी सगळ्या त्याच्या मुद्द्यावर साफसफाई तोड अजून ती खाली फांदी पण एक तोड. नंतर तोडण्यापेक्षा आधी पूर्ण क्लीन करून टाक. त्याला हा उघडी खोदे तोड दी. असं सगळं साफसफाई करून घेऊया. नंतर हां ओके, तिकडलं जरा ते साफ. आपल्याला उभं खायला मस्तपैकी भेटलं पाहिजे असं आहे. आणि याला आपण खुंटी करणार आहोत. तर चला बॅग आता खुंटी करताना बघूया. परफेक्ट आहे ना. आले 2-2 की 3-3 टाकूया. 2-2 म्हणजे जास्त मोठी खात नाही मागत आहे. तू वरती मारलीस ना. हां आभार तू हां तू परफेक्ट मारली. हां तर हे नाही ना टाका, रत्नाजी नको. घातलं नको. अजून मच्छर पडणार आहे. मी दिसत नाही ना. नाही दिसत राहिले घेऊ. झोय आहे खाली झोय. कल्पना शिरशिर अंगात ना. गुरुवारचा तातून सांगायचं चालू आहे. पाटणं हे देशील ना. नाही आवाज कट करणार ना. आवाज कट करणार ना. म्युझिक टाक. आवाज काय कट करणार नंतर. नाही आवाज कट करणार आहेस ना. व्हिडिओ टाकून म्हणजे त्यांचं सर्वच बंद झालं वाटतं. नाही आज टाकला नाही. टाकला नाही? आज एक टाकला नाही. अशा पद्धतीनं खाच मारून झालेली आहे दोन्ही साईडला. आणि आता याच्यामध्ये आपण त्या फांद्या वगैरे भरणार. चंद्राचे आहेत. ही चंद्राची आणली ना रे. चंद्रमा तो एक कलम आहे, त्याची फांदी आहे. कमजोर वाटतात रे. पण ते खाली लावले ना तिकडं ते बुडाचे ते चांगले आहे. ते चांगलं आहे. ही फांदी आपण ह्याच्यामध्ये अशी खाचेमध्ये भरणार आहोत. परफेक्ट बसले. थोडं बारीक झालं. अशी म्हणतोस ना. थोडी खाली जाऊ दे. जॉईंट बसले अजून खाली थोडं बघ. इट्स ओके ना. ओके. दे जरा.
पहिला आपण मेण लावून घेऊया, जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी वगैरे जाणार. आणि त्याला पाणी किती आहे खालीमध्ये ते पण दाखवतो. जराची काठी काढून द्यावी ना. आता बघ आधी कुठा बिटा आहे का बघ. सावकाश सावकाश जा सावकाश जा. कुठा दिसतोय पुढं. नाही बुळबुळीत आहे म्हणून म्हटलं सावकाश जा. आठव ना. किती घेऊ मग अजून तुझं आता आता त्यामुळं पाणी वगैरे याच्यामध्ये आतमध्ये जात नाही. पिशवी आहे तुला. घेऊन घेऊ मच्छर पण भरपूर आहेत. लांबच का? अजून एवढी गाडी पण चांगली मावलीची भेटली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं कलम वगैरे आता बांधून झालेला आहे व्यवस्थित. इथे एक बांधलेला आपण, एक साड्यावरती 2 आणि 3 बांधलेली, आणि इथे एक बांधलेली, अशी करून 4 कलमं झालेली आपली. तर मित्रांनो साधारण 1 वर्षानंतर ह्या कलमाचा जर रिझल्ट बघितला तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे गेल्या वर्षी आम्ही ट्राय केला होता, एक नवीनच सुरुवात केली होती किंवा एक असा प्रयत्न म्हणून आम्ही केला होता. तर हे गेल्या वर्षीचं कलम आहे आणि एकदम मस्त छानपैकी झालेलं आहे. अजून 1 वर्षभरात हे भरपूर मोठं होईल. आणि खुंटी कलम हे आपण जे कलमाचे किंवा कलम जे घेऊन लावतो 1 वर्ष 2 वर्ष, त्यापेक्षा खुंटी कलम हे जास्त फायदेशीर आहे, कारण त्याची वाढ पटापट होते. असा सगळा विषय आहे. आणि मित्रांनो आपण एक 10-15 दिवसांनी परत ही जी काय आज कलमं बांधली होती, या कलमां म्हणजे त्या कलमांना कोंब वगैरे आला किंवा ती जगलीत का वगैरे, हे सगळं आपण एक 15 दिवसांनी परत दाखवू एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा.